महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीमध्ये चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुळे यांची माहिती. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा. विनायक राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ. ठाणे कोर्टामध्ये राऊत पितापुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर राऊतांवर गुन्हा. कृषी पंपांच्या 48,000 कोटींचं जुनं बिल माफ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोण करणार? शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्र मागील अनेक वर्षांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. अमरावतीमध्ये तलवारीने तरुणाच्या हाताचा पंजा छाटत जीवघेणा हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरातील बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर कोट्यावधींच्या संपत्तीची लढाई. 30 वर्षांपूर्वी दूर केलेल्या मुलांकडून बाबा फर्जंदच्या संपत्तीवर दावा. डहाणूमध्ये जमीन मोजणी दरम्यान पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आदिवासींचा आरोप. महिलांना देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ समोर. त्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. महाराष्ट्राच्या राजकारणात काही भेटी या केवळ भेटी नसतात, त्या नव्या समीकरणांच्या चाहुली असतात असंही म्हटलं जातंय. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीनं अशा चर्चांना पुन्हा एकदा हवा दिलेली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये जाणार का? अशा चर्चांना उधाण आलं. मात्र जयंत पाटलांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत कोणती बैठक झाल्याचं फेटाळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची सोबतची जी बैठक होती ती केवळ स्थानिक विषयासाठी होती असा दावा त्यांनी केलाय. तरीही या भेटीमागे केवळ प्रशासकीय कारण होतं की त्यामागे मोठा राजकीय गणित दडलंय? बघूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. दोन्ही राष्ट्रवादीचे मोठे नेते फडणवीसांच्या भेटीला. जयंत पाटील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलांची हजेरी. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत बैठकीत चर्चा. जयंत पाटलांनी तटकरे भेटीची चर्चा फेटाळली. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्यात. त्याचं कारण ठरलंय दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मंगळवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। जवळपास 1.5 तास झालेल्या या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे पवारांची राष्ट्रवादी एनडीएला पाठिंबा देणार अशी देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे। या भेटीनंतर आता एनडीएच्या घटक पक्षांकडनं पवारांच्या स्वागताच्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात। पण पवारांच्या एनडीएत येण्याआधीच शिवसेना नेत्यांनी सत्तेच्या वाट्याचीही चर्चा सुरू केली आहे। पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले आहे आणि राष्ट्रीय स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे असे महाराष्ट्राचे एक सुपुत्र आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या येण्याने निश्चितपणे एनडीए मजबूत होईल याची मला खात्री आहे आणि स्वतः पवारसाहेबांचे अतिशय चांगले संबंध हे आदरणीय मोदी साहेबांशी आहेत आणि त्याच्यामुळे मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, सर्वांचीच त्यांचे चांगले संबंध आहेत आणि एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर एन डी एबरोबर आला तर नेहमी एन डी एला त्याची मदत होईल, चांगलं मार्गदर्शन होईल याची मला खात्री आहे। भाजपचा नेते काय निर्णय घेतात त्याच्यावर ते अवलंबून आहे। वाटेकरी ते आमच्यात नाही, ते भाजपमध्ये वाटेकरी आहेत, म्हणून तर भाजपने तो निर्णय घ्यायचा आहे आणि भाजपमध्ये त्यांचं जर मन मोठं असेल तर ते कुणाला काही देऊ शकतात। म्हणून आता हे आपण हा सगळा निर्णय भाजपवर सोडूया। जर तुमच्या वाया गेले तर ते आमच्या वाया गेले तर ते एकनाथ शिंदे साहेब घेतील निर्णय आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले। त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही। एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलची होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली। वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार। दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळून लावल्या। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही, त्यामुळं विलिनीकरणाबाबतच्या चर्चेचा प्रश्नच येत नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं। माझ्या पक्षात अंतर्गत कोणतेही घालमेल नाही, सगळे शांत आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत, त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर मी बोलणं योग्य नाही। आणि कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून। भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू। त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते, दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली नाही। एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। या ज्या चर्चामध्येही पेपरला आलं होतं की आम्ही कुठंतरी भेटलो वगैरे एका वर्तमानपत्रानं, अशी कोणती भेट झाली नाही आणि याच्यात कोणताही म्हणजे विलिनीकरण वगैरे ह्याची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे, भविष्यातही ते होणार नाही। अजितदादांच्या निधनानंतर अशी कोणतीही चर्चा कोणावरही आमची झाली नाही, त्यामुळे ती थांबली आहे हा शब्द वापरण्याची गरज नाही, कारण चर्चाच सुरू झालेली नाही ना। म्हणजे सुरू होतं ते थांबतं, त्यामुळे दादांच्या निधनानंतर सीन वेगळा आहे। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीवरही जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नियोजित होती, केवळ 5 ते 10 मिनिटं ही बैठक चालली। या बैठकीत ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाच्या अपात्रतेसंदर्भात चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं। यामध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावाही जयंत पाटलांनी केला आहे। ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्षपदाचा निर्णय हा चुकीचा झाला आहे, एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता। मी त्यांच्याकडं काही निवेदन दिलं वगैरे अशी काही भानगड नाही। मी जाऊन त्यांच्याशी बोललो, ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, कारण त्यांनी बाहेर आले आणि मला सांगितलं सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे पण काय आहे सांगा। मग त्यांना सांगितलं आणि सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो। त्या पलीकडं कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही।
गेल्या काही दिवसातल्या चर्चा आणि आता जयंत पाटील मुख्यमंत्री भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत हात मिळवणी करून एनडीएच्या सोबत जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. पण या सगळ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं संजय राऊतांना वाटतं. शिवसेना आणि भाजपकडनं महाविकास आघाडीतील पक्षांच्या आमदारांविषयी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं राऊतांना वाटतं. राजकारणामध्ये गाठीभेटी होत असतात, चर्चा होत असतात. कधी कधी गाठीभेटी चर्चा आपण विचार करतो एक, होत असतं वेगळं. परंतु एक गोष्ट आपण म्हणता येते खरी आहे की देवाभाऊंच्या नेतृत्वाने सगळे प्रभावित आहेत, सगळे त्या नेतृत्वाकडे आकृष्ट होत आहेत. ही वस्तुस्थिती या ठिकाणी निश्चितपणे आहे. मी त्या विषयावर काही वाचतोय आणि ऐकतोय की त्यांचे आमदार चालले, त्यांचे खासदार चाललेत, काल रात्री जयंतराव पाटील भेटले वगैरे वगैरे वगैरे. बघा, या सगळ्या अफवा आहेत. जयंतराव हे शरद पवार पक्षांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि महाविकास आघाडीतले एक महत्वाचे नेते आहेत. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये मला अजिबात तथ्य वाटत नाही. मंगळवारी जयंत पाटलांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली होती, ज्यात एनडीए सोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर रात्री तत्काळ जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. आता जयंत पाटील राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत असले तरी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच महाराष्ट्राच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर दुसरीकडे आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारकडून संसदेमध्ये मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. आमच्याकडे या विधेयकासंदर्भात कोणतीही नवीन डील आलेली नाहीये. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर अभ्यास करून 24 तासांमध्ये भूमिका मांडू, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारची साथ देत मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात महायुतीसोबत सत्तेत सामील होण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल टाकल्याचं बोललं जात होतं. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार असल्याचं वृत्त सुप्रिया सुळे यांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालं होतं. मात्र सुप्रिया सुळे यांनी या सगळ्यात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकतो. अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी DMKचा आवर्जून उल्लेख केला, कारण का DMK पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि 50% सीट जर वाढणार असतील तर DMK ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया. ही DMKची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. पवार विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचा दावा खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आम्ही त्या डिलिमिटेशन आणि या बिलाला पाठिंबा देणार आहोत. माननीय शरद पवारांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे बिल या अधिवेशनात येणार की नाही याच्याविषयी अद्याप काही ठरलेलं नाही. ते जेव्हा बिल येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ. मागच्या अधिवेशनामध्ये सरकारशी या संदर्भात चर्चा झाली होती. हे बिल कशा प्रकारे विधेयक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये मग आमच्या पक्षातर्फे अरविंद सावंत त्या बैठकीला होते, सुप्रियाताई सुळे होत्या, समाजवादी पार्टीचे नेते होते आणि सामुदायिक निर्णय घेतला जाईल जो काय घ्यायचा आहे तो. पण आज ज्या तुम्ही बातम्या देत आहात
की पक्ष फोडले जातील आणि मग आमदार खासदार फोडून ते त्यांचं बहुमत दाखवलं जाईल 2/3 वगैरे, यात काही तथ्य नाही आहे. नाशिक महापालिकेतील ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला लागणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चांवर ठाकरेंच्या नगरसेवकांनी पडदा टाकलाय. उद्धव ठाकरेंसोबत नाशिकच्या सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली आहे. दरम्यान या बैठकीत त्यांनी शिवसेनेसोबत राहणार असल्याचा शब्द दिलाय. शिंदेंच्या शिवसेनेकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं यावेळेला नगरसेवकांनी म्हटलेलं आहे. येत्या काळात देखील अशा पद्धतीचं कुठलं ऑपरेशन होऊ शकणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का? 100%. कारण सांगतो तुम्हाला, नुकते जे 6 खासदार फुटले त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही, माननीय राजाभाऊ वाजे. म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचा शहर आहे, इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15ची 15 नगरसेवक फुटणार नाही याचे आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे. उपरोक्त नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरे काय म्हणाले बघूयात. मातोश्रीवर नाशिकच्या नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीला 14 नगरसेवकांची उपस्थिती होती. नगरसेविका मंगला आढाव रुग्णालयात असल्यानं त्यांच्या मुलाची उपस्थिती होती. मला नाशिककरांचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही याचा मला विश्वास असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. काही खासदार पक्ष सोडून गेले, मात्र नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले. नाशिकचे नगरसेवक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. वाईट काळ निघून जाईल आणि चांगला काळ नक्कीच येईल असा विश्वासही या बैठकीत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दुहेरी गिफ्ट दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचं 48,000 कोटींचं जुनं वीज बिल माफ करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कृषी पंपांचं वीज बिल थकीत आहे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कर्जमाफीच्या घोषणेनंतर थकीत वीज बिलासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे. कधीतरी वसुलीला येऊ शकतं आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आपण कर्जमाफीचा निर्णय घेतला, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. तर शेतकऱ्यांचा 7/12 कोण कोरा करणार असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे. शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा आरोप सुद्धा राजू शेट्टींनी केलाय. मोजक्या लोकांना कर्जमाफी दिली असं म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारच्या कर्जमाफीवर निशाणा साधलेला आहे. तर 30 जुलैपर्यंत कर्जमाफी मिळेल असं सदाभाऊ खोतांनी म्हटलंय. थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. मग आता 7/12 कोरा करायची जबाबदारी त्यांची होती. 7/12 कोरा याचा अर्थ शेती कामासाठी कर्ज काढत असताना शेतकऱ्यांना 7/12वर जो जो काही बोजा नोंदवलेला आहे तो
पीक कर्जाचा असेल, मध्यम मुदतीचा असेल, दीर्घ मुदतीचा असेल, तो सगळा बोजा कमी करायचा. सगळा बोजा कमी करायचा याचा अर्थ ते कर्ज, त्या कर्जाची जबाबदारी सरकारनं घ्यायची, तरच तो 7/12 कोरा होतो. 30 जुलैपर्यंत कर्जमाफी होईल. कर्जमाफीच्या काही अटी शर्तीमध्ये बदल केल्यामुळे 2017-19च्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे. त्याच्या याद्या नव्यानं तयार होत आहेत आणि त्या याद्या सरकारकडून जमा झाल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट 2 लाख सरकार. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरणी आरोपींची धिंड काढण्यात आलेली आहे. पोलिसांकडून सर्व 9 आरोपींची धिंड काढण्यात आलेली आहे. इगतपुरीमध्ये आरोपींकडून पर्यटकाला मारहाण करण्यात आलेली होती आणि या मारहाण प्रकरणामध्ये आता आरोपींची धिंड काढण्यात आलेली आहे. आपण बघतोय ज्या पर्यटकांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता तिथल्या महिलांची छेड काढण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आता पोलिसांनी आवरलेल्या आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कारवाई होणं तितकंच गरजेचं आहे. आपण काही दृश्य सुद्धा बघितली होती. गाडीवर कशा पद्धतीने दगडफेक करण्यात आली होती. या टोळक्यानं त्या कुटुंबाला प्रचंड त्रास दिला होता. जवळपास काही किलोमीटर वर पाठलाग करत त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता. यानंतर या पुढल्या बातमीकडे. श्रीरामपूर शहरामध्ये 11 जुलैला भर दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबैया या हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या हत्येचे पडसाद गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहरामध्ये उमटत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून शहर बंद ठेवत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक एकवटले होते. श्रीरामपूर बेमुदत बंद आणि स्थगित करण्यात आलेला आहे. सर्वपक्षीय महामोर्चानंतर बंदचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर झालेल्या सभेमध्ये घोषणा करण्यात आली आहे. बंद स्थगित केला असला तरी विविध माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. मकोका अंतर्गत कारवाई करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. श्रीरामपूर मधील आकाश दुबैया हत्या प्रकरणी वातावरण तापलंय. डोळ्यात देखत मुलाची निर्घृण हत्या झाली अशी घटना परत घडायला नको अशी भावना मयत तरुणाच्या वडिलांनी व्यक्त केलेली आहे. हत्या करणाऱ्यांना पक्षात कसं ठेवता, पक्षातून गुंडाला हद्दपार करा अशी मागणी मयत तरुणाच्या वडिलांनी केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेब या राज्यात इतकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे. या गुंडाला खुनीला या शहरातून सगळीकडून हद्दपार करा, एन्काउंटर करा, त्याला पक्षातून काढून टाका. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH